वेलकम बॅक टू ऑफिशियल अख्तर रहमान सर यूट्यूब चॅनल. एका नवीन व्हिडिओमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 21 जून 2026 विषय परिसर अभ्यास पहिली ते 5वी साठी आपण पुन्हा काही इम्पॉर्टंट आणि सिलेक्टेड प्रश्न आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत मित्रांनो. व्हिडिओ क्रमांक 16 आपण आज पाहणार आहोत मित्रांनो. यापूर्वी आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून ऑलरेडी 15 व्हिडिओ अपलोड केलेले आहे प्लेलिस्टमध्ये, ते सुद्धा तुम्ही पाहू शकतात. प्रत्येक प्रश्न जे आहे ते महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तकाच्या हिशोबाने आपण या ठिकाणी घेतलेला आहोत मित्रांनो. आणि परीक्षेसाठी तुमच्यासाठी बेस्ट आणि क्वालिटी हे क्वेश्चन या ठिकाणी असणार आहे. तर चला व्हिडिओ सुरू करूया. व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. साईडच्या जे बेल नोटिफिकेशन आहे त्याला देखील ऑन करा, जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे व्हिडिओवर पाहायला मिळेल. डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंक सुद्धा दिलेली आहे. तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करू शकतात. आणि जर तुम्हाला आमच्या चॅनलची मेंबरशिप हवी असेल तर फक्त जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात मित्रांनो. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटेट 21 जून 2026 आणि सीटेट 2026 साठी तुम्हाला जवळपास टोटली व्हिडिओ आमच्या चॅनलच्या माध्यमातून फ्रीमध्ये पाहायला मिळणार आहे. तर जॉईन बटनला जॉईन करून आपण आमच्या चॅनलची मेंबरशिप घेऊ शकतात. व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पाहूया प्रश्न क्रमांक 1. ओके. पहिला जे प्रश्न आहे सर, अशा प्रकारे प्रश्न दिलेला आहे की राष्ट्रीय महामार्ग जात नाहीत असा महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा गट कोणता? अशा प्रकारे हा प्रश्न आहे. आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे: लातूर उस्मानाबाद, नांदेड परभणी, चंद्रपूर गडचिरोली आणि जालना बुलढाणा. अशा प्रकारे 4 ऑप्शन्स दिलेले आहे. प्रश्न आहे की राष्ट्रीय महामार्ग जात नाहीत असा महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा गट कोणता? तर ऑप्शन जे 2 आहे नांदेड आणि परभणी आपला या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे. ऑप्शन जे 2 दिलेला आहे आपला योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. अशाच प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये सतत विचारले जात आहे. प्रश्न 2. दुसरा प्रश्न आहे की सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह कोणता? अशा प्रकारे वन लाइनर हा प्रश्न आहे. आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे: बुध, शुक्र, पृथ्वी आणि मंगळ. तर हे बघा सोपा प्रश्न आहे. सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह म्हणजे बुध. ऑप्शन जे 1 असेल, पर्याय जे 1 दिलेला आहे आपला योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन जे 1 असेल आपला बरोबर उत्तर राहणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे सर, प्रश्न अशा प्रकारे दिलेला आहे की इस्रोचे पूर्ण रूप काय आहे किंवा ISRO चे पूर्ण रूप फुल फॉर्म काय आहे? अशा प्रकारे हा प्रश्न आहे. आपल्याला या ठिकाणी सुद्धा 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. तर हे बघा डायरेक्ट उत्तर आपण पाहणार आहोत की इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन, म्हणजे ऑप्शन जे 1 दिलेला आहे. पर्याय जे 1 दिलेला आहे की भारतीय अंतराळ संशोधन संस्था हे आहे, म्हणजे ऑप्शन जे 1 असेल आपला योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4. सर चौथा प्रश्न बघा. चौथा जे प्रश्न आहे, प्रश्न अशा प्रकारे दिलेला आहे की भारताचे अवकाशात जाणारे पहिले अंतराळवीर कोण? अशा प्रकारे हा प्रश्न आहे. आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे: नील आर्मस्ट्रॉंग भारताचे विचारलेले, ओके, विक्रम साराभाई, ऑप्शन 3 सुनीता विल्यम्स किंवा राकेश शर्मा. अशा प्रकारे 4 ऑप्शन्स आपल्याला दिलेले आहे. आणि प्रश्न आहे की भारताचे अवकाशात जाणारे पहिले अंतराळवीर कोण? तर हे बघा मित्रांनो, ऑप्शन जे डी असेल पर्याय जे 4 दिलेला आहे राकेश शर्मा. राकेश शर्मा आपला या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. या प्रश्नासंदर्भात काही नोट्स, काही माहिती दिलेली आहे, तुम्ही पाहू शकता. तर जशा प्रकारे या ठिकाणी माहिती दिलेली आहे की राकेश शर्मा यांच्याबद्दल माहिती अशा प्रकारे आहे की 3 एप्रिल 1984 रोजी सोव्हिएत युनियनच्या सेजू T11 यानातून अवकाशात गेले होते. तेव्हा तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी त्यांना विचारले की अवकाशातून भारत कसा दिसतो? तेव्हा त्यांनी सारे जहां से अच्छा असे उत्तर दिले होते. ते अवकाशात जाणारे जगातील 138वे अंतराळवीर ठरले. म्हणजे ऑप्शन जे राकेश शर्मा डी दिलेला आहे आपला योग्य उत्तर असणार आहे. पर्याय जे डी असेल आपला बरोबर उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 5. सर 5वा जे प्रश्न आहे, प्रश्न दिलेला आहे की पुढीलपैकी कोणती नैसर्गिक आपत्ती नाही? आता हे बघा स्टेटमेंट टाईप हा प्रश्न आहे. आपल्याला 4 ऑप्शन्स, 4 विधाने दिलेली आहे, तुम्ही पाहू शकता. तर आता या ठिकाणी प्रश्न काय आहे की नैसर्गिक आपत्ती नाही. तर हे बघा चक्रीवादळ,
नैसर्गिक आपत्ती आहे. ढगफुटी नैसर्गिक आपत्ती आहे. सुनामी नैसर्गिक आपत्ती आहे आणि भूकंप सुद्धा नैसर्गिक आपत्ती आहे. म्हणजे जे 4 ऑप्शन्स दिलेले आहेत ते 4ही ऑप्शन्स जे आहेत ते नैसर्गिक आपत्ती असणार आहे. तर आपलं उत्तर काय असेल? उत्तर असेल कोणतेही नाही, कारण 4ही ऑप्शन जे आहेत ते नैसर्गिक आपत्तीशी संबंधित आहे. म्हणजे ऑप्शन जे डी असेल पर्याय जे डी दिलेला आहे आपला योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 6. सर 6वा प्रश्न बघा. 6वा जे प्रश्न आहे, प्रश्न अशा प्रकारे दिलेला आहे की संयुक्त राष्ट्राशी म्हणजे UNO संलग्न असणाऱ्या कोणत्या संघटनेचे मुख्यालय जिनेवा येथे आहे? अशा प्रकारे हा प्रश्न दिलेला आहे. आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे. 4 वेगवेगळे ऑप्शन्स या ठिकाणी दिलेले आहे आणि लक्षात ठेवा की संयुक्त राष्ट्राशी म्हणजे UNO संलग्न असणाऱ्या संघटनेचे मुख्यालय जिनेवा येथे आहे. तर WHO म्हणजे जागतिक आरोग्य संघटन आपला या ठिकाणी बरोबर उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे 2 दिलेला आहे आपला योग्य उत्तर असणार आहे. पर्याय जे 2 दिलेला आहे आपला राईट आन्सर असणार आहे. तुम्ही पाहू शकतात की इतर संघटनांची मुख्यालय खालीलप्रमाणे आहेत. जशा प्रकारे युनेस्को पॅरिस फ्रान्समध्ये आहे, IAEA व्हिएना ऑस्ट्रियामध्ये आहे आणि ऑस्ट्रिया ओके FAO रोम इटली या ठिकाणी आहे. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 7. स्टेटमेंट टाईप हा प्रश्न आहे. ओके स्टेटमेंट टाईप हा प्रश्न आहे. लहान करून घ्या. ओके 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 सर प्रश्न बघा. प्रश्न 7 काय दिलेला आहे की पृथ्वीवरून आकाश निळ्या रंगाचे दिसते याला कारणीभूत ठरणारे घटक खालीलपैकी कोणते? अशा प्रकारे हा प्रश्न आहे. तर हे बघा पृथ्वीवरून आकाश निळ्या रंगाचे दिसते याचे कारण म्हणजे पहिले कारण वातावरण, दुसरे कारण प्रकाशाचे विकिरण म्हणजे ऑप्शन 1 आणि ऑप्शन 2 म्हणजे ऑप्शन 1 आणि ऑप्शन 2 ओ आणि बो दोन्ही बरोबर आहे. म्हणजे पर्याय जे 3 दिलेला आहे ऑप्शन जे 3 दिलेला आहे आपलं योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो अशाच प्रकारचे प्रश्न सेम टू सेम प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये पाहायला मिळणार आहे, कारण परिसर अभ्यास या विषयामध्ये अशाच प्रकारचे मिक्स प्रश्न जे आहेत ते परीक्षेत विचारले जातात. पुढचा प्रश्न पुढचा जे प्रश्न आहे हा प्रश्न सुद्धा एक स्टेटमेंट टाईप क्वेश्चन विचारलेला आहे. प्रश्न वाचून घ्या. प्रश्न आहे की खालील कारण व परिणाम यांचा अर्थ लक्षात घेऊन योग्य पर्याय निवडा. तर हे बघा मित्रांनो या ठिकाणी कारण काय दिलेलं आहे की पाणी हे संयुग आहे. ओके पाणी हे संयुग आहे आणि त्याचे परिणाम दिले आहे की पाण्याचे गुणधर्म हे हायड्रोजन व ऑक्सिजन यांच्या गुणधर्मा पेक्षा भिन्न असते. म्हणजे ऑप्शन 1 आणि ऑप्शन 2 या ठिकाणी दोन्ही विधाने बरोबर आहे. कारण पण बरोबर आहे आणि परिणाम पण बरोबर आहे. तर ऑप्शन अ आणि ब म्हणजे वरील दोन्ही उदाहरणे या ठिकाणी बरोबर दिलेली आहे. तर ऑप्शन जे सी असेल पर्याय जे सी दिलेला आहे आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 9. सर 9वा जे प्रश्न आहे प्रश्न अशा प्रकारे दिलेला आहे की सर्वसाधारणपणे धातू डॅश डॅश नसतात. तर हे बघा आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. तन्य, वर्धनीय, ठिसूळ किंवा सुवाहक. तर हे बघा मित्रांनो सर्वसाधारणपणे धातू ठिसूळ नसतात म्हणजे ऑप्शन जे 3 असेल पर्याय जे 3 दिलेला आहे आपलं योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन जे 3 असेल आपलं बरोबर उत्तर राहणार आहे, कारण या संदर्भात माहिती दिलेली आहे की धातू सहसा कठीण आणि मजबूत असतात. ठिसूळपणा हा प्रामुख्याने अधातूचा गुणधर्म आहे. ओके पुढचा प्रश्न सोपा प्रश्न आहे. प्रश्न अशा प्रकारे दिलेला आहे की हिमालय हा डॅश डॅश पर्वत आहे. अशा प्रकारे हा प्रश्न आहे मित्रांनो. दोन्ही पेपरमध्ये हा प्रश्न आलेला आहे. समाजशास्त्र पेपर 2 आणि परिसर अभ्यास पेपर 1 मध्ये. ओके प्रश्न आहे की हिमालय हा डॅश डॅश पर्वत आहे. आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे. वली पर्वत आहे, अवशिष्ट पर्वत आहे, ठोकळा पर्वत आहे किंवा ज्वालामुखी पर्वत आहे. तर बघा हिमालय हे वली पर्वत आहे म्हणजे ऑप्शन जे 1 असेल पर्याय जे 1 दिलेला आहे आपला योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंक सुद्धा दिलेली आहे. तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करू शकतात. आणि जर तुम्हाला आमच्या चॅनलची मेंबरशिप हवी असेल तर फक्त जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात. मित्रांनो महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटेट 21 जून 2026 साठी तुम्हाला टोटली व्हिडिओ आमच्या चॅनलच्या माध्यमातून फ्रीमध्ये पाहायला मिळणार आहे. सोबतच सीटेट 2026 साठी तुम्हाला आमच्या चॅनलच्या माध्यमातून फ्रीमध्ये व्हिडिओ पाहायला मिळणार आहे. तर जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात. व्हिडिओला प्लीज लाईक करा
चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 11. परिसर अभ्यासमध्ये तुम्हाला इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र आणि विज्ञान विषयाशी संबंधित प्रश्न असणार आहे मित्रांनो. आणि पर्यावरण हे 5 विषय मिळून प्रश्न विचारले जातात. तुम्ही लक्षात ठेवा. प्रश्न आहे की संपर्कजन्य रोगांचा गट खालील पर्यायापैकी कोणता. आता हा प्रश्न म्हणजे एक विज्ञान विषयाशी म्हणजे सायन्स विषयाशी संबंधित हा प्रश्न आहे. आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. तर बघा, संपर्कजन्य रोगाचा गट कोणता आहे तर खरूज, इसब आणि गजकर्ण. आपला जे ऑप्शन 4 असेल, पर्याय जे 4 दिलेला आहे योग्य उत्तर असणार आहे. या प्रश्नासंदर्भात काही माहिती, काही नोट्स दिलेली आहे. तुम्ही पाहू शकतात की खरूज, इसब आणि गजकर्ण हे प्रामुख्याने तत्वेचेच संसर्गजन्य रोग आहेत जे थेट शारीरिक संपर्कामुळे किंवा संसर्गित वस्तू वापरल्याने एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे पसरतात. ऑप्शन डी आपला काय असणार आहे योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न 12वा प्रश्न बघा. 12वा जे प्रश्न आहे सर, प्रश्न आहे की सर्वसाधारणपणे मासे म्हणजे मत्स्य वर्ग यांच्याशी विसंगत बाब खालील पर्यायापैकी कोणती. अशा प्रकारे हा प्रश्न आहे. म्हणजे या ठिकाणी 3 विधाने बरोबर दिलेली आहे आणि एक विधान चुकीचं दिलेलं आहे. तर बघा, काही मासे दीर्घायू असतात, लॉंग टाइम, बरोबर. काही मासे अल्पायुषी असतात, म्हणजे पर्याय 2 सुद्धा बरोबर आहे. आणि 4 दिलेला आहे की शरीराचे तापमान आजूबाजूच्या तापमानानुसार बदलते, हा सुद्धा बरोबर आहे. परंतु ऑप्शन 3 आहे की हृदय 3 कंप्यांनी बनलेले असते. तर हे बघा, हृदय 2 कंप्यांनी बनलेले असते, 3 नाही. तर ऑप्शन जे आपला 3 दिलेला आहे चुकीचे विधान, विसंगत विधान असणार आहे. ऑप्शन जे 3 असेल आपलं योग्य उत्तर असणार आहे. कारण की माशांचे हृदय हे प्रामुख्याने 2 कप्प्याचे हे एक अलिंद आणि एक निलय बनलेले असते. या उलट बेडूक, उभयचर आणि सरपटणाऱ्या प्राण्यांचे हृदय 3 कंप्याचे असतात. पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 13. 13वा प्रश्न बघा सर. 13वा प्रश्न जे आहे ते अशा प्रकारे दिलेला आहे की प्रामुख्याने मानवी शरीराच्या बांधणीस आवश्यक असणारे पोषक द्रव्ये कोणत्या घटकापासून मिळतात. अशा प्रकारे हा प्रश्न आहे. आपल्याला म्हणजे हा प्रश्न सुद्धा एक विज्ञान विषयाशी संबंधित प्रश्न राहणार आहे. आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे. पिष्टमय पदार्थ, मेद, जीवनसत्वे किंवा प्रथिने. तर हे बघा, प्रथिने आपला बरोबर उत्तर असणार आहे. ऑप्शन जे डी दिलेला आहे, पर्याय जे डी दिलेला आहे आपलं योग्य उत्तर असणार आहे. कारण की प्रथिनांना शरीराचे बांधणी घटक मानले जाते. मानवी शरीरातील स्नायू, हाडे, त्वचा, रक्त आणि इतर पेशींच्या वाढीसाठी आणि दुरुस्तीसाठी प्रथिने अत्यंत आवश्यक असतात. म्हणजे ऑप्शन जे डी असेल, पर्याय जे डी दिलेला आहे आपलं योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न आहे की छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या सहकाऱ्यांना उद्देशून बोलत आहे असा प्रसंग कल्पून कोणी काव्यरचना केली. अशा प्रकारे हा प्रश्न आहे. PYQ आहे, इम्पॉर्टंट प्रश्न आहे. आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे. महात्मा ज्योतिबा फुले, सुब्रमण्यम भारती, रवींद्रनाथ टागोर किंवा सरोजिनी नायडू. अशा प्रकारे 4 ऑप्शन्स दिलेले आहे. सुब्रमण्यम भारती आपला या ठिकाणी बरोबर उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे 2 दिलेला आहे आपला योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 15 सर. 15वा प्रश्न आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक प्रसंगी श्री राजा शिव छत्रपती अशी अक्षरे कोरलेली कोणती नाणी पाडण्यात आली. अशा प्रकारे हा प्रश्न आहे. परीक्षेत वारंवार रिपीट होणारा हा प्रश्न आहे. आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे. आणि लक्षात ठेवा की सोन्याचे होन व तांब्याची शिवराई आपलं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. परीक्षा परिषदेतर्फे हाच उत्तर दिलेला आहे. म्हणजे ऑप्शन जे 1 असेल, पर्याय जे 1 दिलेला आहे आपलं योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो, महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटेट 21 जून 2026 साठी आपले प्रश्नसंच रेडी आहे. पेपर 1 आणि पेपर 2 साठी वेगवेगळे प्रश्नसंच आपण या ठिकाणी तयार केलेले आहे. मित्रांनो, पेपर 1 साठी तुम्हाला 499 आणि पेपर 2 साठी 399 आपण वेगवेगळे कॉम्बो पॅक तयार केलेले आहे मित्रांनो. आणि जर तुम्हाला पेपर 1 आणि पेपर 2 पाहिजे तर 699 मध्ये तुम्हाला जवळपास 90 प्रश्नपत्रिका विथ आन्सर की मिळणार आहे. पेपर 1 मध्ये हिंदी विषय असणार आहे, मराठी, बालमानसशास्त्र, परिसर अभ्यास आणि गणित, म्हणजे 5 विषय आहे. प्रत्येक विषयासाठी 10 स्वतंत्र प्रश्नपत्रिका आपण तयार केलेली आहे विथ आन्सर की. 499 रुपये प्राइस आहे. पेपर 2 साठी हिंदी, मराठी, बालमानसशास्त्र आणि समाजशास्त्र म्हणजे 4 विषयासाठी 40 प्रश्नपत्रिका आपण तयार केलेली आहे मित्रांनो. स्वतंत्र प्रश्नपत्रिका आहे. प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये उत्तर सूची दिलेली आहे. 399 रुपये प्राइस आहे मित्रांनो. जशा प्रकारे परीक्षा परिषद आपली TETची प्रश्नपत्रिका तयार करते तशा प्रकारे आपण हे प्रश्नपत्रिका या ठिकाणी तयार केलेली आहे मित्रांनो. क्वालिटी बेस्ड क्वेश्चन आपण या ठिकाणी ऍड केलेले आहे. स्क्रीनवर
एक व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, या नंबरवर व्हॉट्सअप करून तुम्ही हे परचेस करू शकतात मित्रांनो. सिम्पली व्हॉट्सअपमध्ये हाय करा, तुम्हाला एक स्कॅनर दिला जाईल, त्यावर पेमेंट करून फक्त स्क्रीनशॉट पाठवा, म्हणजे लगेच आपल्याला हे PDF प्रश्नसंच उपलब्ध करून दिले जाईल. लिमिटेड ऑफर आहे मित्रांनो आणि बेस्ट क्वालिटी क्वेश्चन पेपर आपण या ठिकाणी तयार केलेले आहे. आणि फक्त तुम्हाला कोणत्याही एक किंवा दोन विषयासाठी प्रश्नसंच पाहिजे तर 100 रुपयामध्ये तुम्हाला 10 प्रश्नपत्रिका दिली जाईल. व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. प्लीज व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. प्लीज लाईक करा व्हिडिओला. प्रश्न 16वा प्रश्न आहे की अरुणाचल प्रदेशातील इटानगर येथे सूर्योदय झाला तर पुढील शहराच्या सूर्योदय प्रमाण क्रम लावा. तर हा लॉजिकली प्रश्न आहे, कारण पहिला शहर कोणता? कलकत्ता पूर्वेकडून, त्यानंतर भोपाळ, त्यानंतर नागपूर आणि शेवटी मुंबई. कारण मुंबई कोणत्या ठिकाणी आहे तर पश्चिम ठिकाणी आहे. तर ऑप्शन जे एक असेल, पर्याय जे एक दिलेला आहे आपला योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन जे एक असेल आपला बरोबर उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 17. तर 17वा प्रश्न आहे की प्राकृतिक रचनेवरून महाराष्ट्राचे किती प्रमुख विभाग पडतात? तर हे बघा, प्राकृतिक रचनेवरून महाराष्ट्राचे 3 विभाग पडतात. किती विभाग पडतात? 3 विभाग पडतात. कोकण किनारपट्टी 1, सह्याद्री पर्वत किंवा पश्चिम घाट 2 आणि महाराष्ट्र पठार किंवा दख्खनाचे पठार, अशा प्रकारे 3 विभाग पडतात. तर ऑप्शन जे 3 दिलेला आहे म्हणजे ऑप्शन जे D3 दिलेला आहे आपला योग्य उत्तर असणार आहे. पर्याय जे D दिलेला आहे आपला बरोबर उत्तर असणार आहे. प्रश्न आहे की शिवरायांनी मनोरमा देसाई हिला कोणता किताब दिला? अशा प्रकारे हा प्रश्न आहे. आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे, वीरमाता, हिरकणी, सावित्री किंवा यापैकी नाही. तर हे बघा, शिवरायांनी मनम्मा देसाई हिला सावित्री हा किताब दिला, म्हणजे ऑप्शन जे C असेल. पर्याय जे 3 दिलेला आहे आपला योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन जे 3 असेल आपला बरोबर उत्तर असणार आहे. मित्रांनो, या प्रश्नासंदर्भात काही नोट्स आपण या ठिकाणी ॲड केलेली आहे. तुम्ही पाहू शकतात की कर्नाटक स्वारीच्या दरम्यान बेळगाव जिल्ह्यातील बेलहोंगल बेळवडी येथील गडी जिंकताना मलैया देसाई यांचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यांची पत्नी मनम्मा देसाई, ज्यांना मलम्मा म्हणून ओळखले जाते, त्यांनी अत्यंत शौर्याने शिवरायांशी लढा दिला. त्यांचे धैर्य पाहून महाराज प्रभावित झाले आणि त्यांनी मनम्मा यांचा सन्मान करून त्यांना सावित्री हा किताब दिला, म्हणजे ऑप्शन जे C असेल. पर्याय जे C दिलेला आहे आपला योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 19वा प्रश्न आहे की भारतीय महिलांसाठी किंवा भारतात महिलांसाठी डॅश डॅशमध्ये राखीव असते लोकसभा, राज्य विधिमंडळे, पंचायत राज संस्था किंवा यापैकी नाही. तर बघा, भारतात महिलांसाठी पंचायत राज संस्थामध्ये जागा राखीव आहेत. ऑप्शन जे 3 असेल. पर्याय जे 3 दिलेला आहे आपलं योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन जे 3 असेल आपला बरोबर उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 20वा जे प्रश्न आहे सर, प्रश्न अशा प्रकारे दिलेला आहे की खालीलपैकी भाषिक आधारावर निर्मित झालेले पहिले राज्य कोणते? महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, गुजरात किंवा राजस्थान. तर हे बघा, भाषिक आधारावर निर्मित झालेले राज्य म्हणजे आंध्र प्रदेश. ऑप्शन जे 2 असेल. पर्याय जे 2 दिलेला आहे आपलं योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो, मोस्ट इम्पॉर्टंट आणि क्वालिटी बेस्ड क्वेश्चन आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिले आहोत. कारण परीक्षेमध्ये जशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात, संपूर्ण अनालायसिस करून आपण हे 20 प्रश्न आजच्या या 16 नंबरच्या व्हिडिओमध्ये केलेले आहे मित्रांनो. आणि तुम्ही पाहू शकता की महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटेट 21 जून 2026 साठी आपले नोट्स अवेलेबल आहे मित्रांनो. 3 विषयाचे नोट्स अवेलेबल आहे, हिंदी, मराठी आणि बालमानसशास्त्र, म्हणजे 90 मार्कासाठी हे नोट्स असणार आहे मित्रांनो. परिसर आणि गणित विषयासाठी प्रश्नसंच आहे, किंवा तुम्हाला जर म्हणजे अभ्यास करायचा असेल तर महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तकातून तुम्ही अभ्यास करू शकतात. 5वी ते 10वी पर्यंतचे जे पुस्तक तुम्ही वाचू शकतात मित्रांनो, कारण फिक्स सिलेबस नाही, परंतु या 3 विषयासाठी सिलेबस फिक्स आहे. परफेक्ट नोट्स आहे. हिंदी, मराठी आणि बालमानसशास्त्र 399 रुपये आपण प्राइस ठेवलेला आहे मित्रांनो. कॉम्बो पॅक आहे, लिमिटेड कॉम्बो पॅक आहे. व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, या नंबरवर व्हॉट्सअप करून तुम्ही हे परचेस करू शकता. सिम्पली व्हॉट्सअपमध्ये हाय करा, तुम्हाला स्कॅनर दिला जाईल, त्यावर पेमेंट करून फक्त स्क्रीनशॉट पाठवा, म्हणजे लगेच आपल्याला हे PDF नोट्स अवेलेबल करून दिले जाईल मित्रांनो. क्वालिटी नोट्स आहे, बेस्ट नोट्स आहे, म्हणजे 90 पैकी कमीत कमी 70 मार्क तुम्हाला या ठिकाणी मिळाले पाहिजे, अशा प्रकारे आपण हे नोट्स तयार केलेले आहेत. तर व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, या नंबरवर व्हॉट्सअप करून तुम्ही हे परचेस करू शकतात. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये काही नवीन प्रश्नांसोबत.